चालू घडामोडी 2025 सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त प्रश्न. प्रश्न पहिला, सध्या पृथ्वीजवळून जात असलेल्या ॲस्ट्रॉइडचे नाव काय आहे? उत्तर पर्याय क्रमांक 2 887 एलिंडा. प्रश्न दुसरा, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सचिवपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 देवजीत सेकिया. प्रश्न तिसरा, कोणत्या वर्षापर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे? आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2035. प्रश्न चौथा, शक्तिपीठ महामार्ग हा किती किलोमीटर लांबीचा असणार आहे? आपले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 802 किलोमीटरचा असणार आहे. प्रश्न पाचवा, कोणत्या देशात मानवी मेटापेनिमो व्हायरसचा उद्रेक होत आहे? उत्तर पर्याय क्रमांक 1 चीन. प्रश्न सहावा, जागतिक अल्झायमर दिन कधी साजरा करण्यात येतो? उत्तर पर्याय क्रमांक 2 21 सप्टेंबर. प्रश्न सातवा, कोणता देश प्रथमच विश्व सहकारी परिषदेचे यजमानपद भूषवणार आहे? आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत. प्रश्न आठवा, पुण्यातील लोहगाव विमानतळाला कोणाचे नाव देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे? आपले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जगद्गुरू संत तुकाराम महाराज. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र राज्याच्या मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुस्ताक अंतुले. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोण 2024ची मिस युनिव्हर्स इंडिया ठरली आहे? आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रिया सिंघा. प्रश्न पहिला, भारताने 2025च्या ऑस्कर पुरस्कारासाठी लापता लेडी चित्रपटाची निवड केली असून त्याचे दिग्दर्शन कोणी केले आहे? आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 किरण राव. प्रश्न दुसरा, महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये महिला उद्योजकासाठी कोणती योजना जाहीर करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पुण्यश्लोक अहिल्याबाई स्टार्टअप योजना. प्रश्न तिसरा, महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये एकूण खर्चासाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6,12,293 कोटी रुपये. प्रश्न चौथा, महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळाने घेतलेल्या हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानाअंतर्गत अ वर्गामध्ये कोणत्या जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे? उत्तर पर्याय क्रमांक 3 जळगाव. प्रश्न पाचवा, अंतराळावरील खर्चाबाबत जगात कोणत्या देशाचा प्रथम क्रमांक लागतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमेरिका. प्रश्न सहावा, खालीलपैकी ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पंडित रविशंकर. प्रश्न सातवा, कोणता देश अलीकडे $700 बिलियन विदेशी निधी ओलांडणारी जगातील चौथी अर्थव्यवस्था बनला आहे? आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत. प्रश्न आठवा, मनू भाकर या खेळाडूने कोणत्या खेळात ऑलिम्पिक पदक जिंकले? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शूटिंग. प्रश्न नववा, हार्दिक सिंग खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हॉकी. प्रश्न 10वा, देशाचा दुसरा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अनिल चौहान. प्रश्न पहिला, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाला देण्यात आले आहे? आपले बरोबर उत्तर आहे क देवेंद्र फडणवीस. प्रश्न दुसरा, 2024 मध्ये अमेरिकेची भारतातील थेट गुंतवणूक किती अब्ज डॉलर होती? आपले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब 42 अब्ज डॉलर. प्रश्न तिसरा, आफ्रिकन खंडातील कोणता देश ब्रिक्सचा 9वा अधिकृत भागीदार बनला आहे? आपले बरोबर उत्तर आहे नायजेरिया. प्रश्न चौथा, पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धा 2025चे जगजेतेपद पटकावणारा महिला संघ कोणत्या देशाचा आहे? आपले बरोबर उत्तर आहे अ भारत. प्रश्न पाचवा, CIIच्या सर्वेक्षणानुसार किती टक्के कंपन्यांनी भारतात गुंतवणुकीला अनुकूल वातावरण असल्याचे स्पष्ट केले आहे? आपले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड 75%. प्रश्न सहावा, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आपले बरोबर उत्तर आहे ज्ञानेंद्र प्रताप सिंह. प्रश्न सातवा, बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमाला 22 जानेवारी 2025 रोजी किती वर्ष पूर्ण झाली? आपले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब 10 वर्ष. प्रश्न आठवा, केंद्र सरकारने स्पर्धा परीक्षांमधील सुधारणांसाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे? आपले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक के राधाकृष्णन. प्रश्न पहिला, शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आपले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब विनीत जोशी. प्रश्न दुसरा, भारत आणि कोणत्या देशात सागरी क्षेत्रात सहकार्य आणि अर्थव्यवस्थेसंबंधी करार करण्यात आला आहे? आपले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ बांगलादेश. प्रश्न तिसरा, क्रिस जॉर्डन हा T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत हॅट्रिक घेणारा कोणत्या देशाचा पहिला गोलंदाज ठरला आहे? आपले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड ब्रिटन. प्रश्न चौथा, राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड 2024चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? आपले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ म्हैसूर. प्रश्न पाचवा, 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये कोणत्या माहितीपटाला सुवर्णशंख पुरस्कार मिळाला आहे?
आपले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ द गोल्डन थ्रेड. प्रश्न 6वा, नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आपले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब प्रदीप सिंह खरोला. प्रश्न 7वा, प्लास्टिक मुक्त कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी एक थाळी एक पिशवी मोहीम कोठे सुरू करण्यात आली? आपले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क प्रयागराज. प्रश्न 8वा, युनिसेफच्या अहवालानुसार जगातील 18 कोटी मुलांपैकी किती टक्के मुलांना तीव्र उपासमारीत जगावे लागत आहे? आपले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क 63%. प्रश्न पहिला, कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या वतीने दिला जाणारा जनस्थान पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ सतीश आळेकर. प्रश्न दुसरा, नुकतेच जाहीर झालेल्या वित्तीय आरोग्य निर्देशांक अहवालानुसार महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक ड 6व्या क्रमांकावर. प्रश्न तिसरा, राज्याचा एकत्रित खर्च सकल राज्य उत्पन्नाच्या किती टक्के आहे? आपले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क 13.4%. प्रश्न चौथा, देशाचा एकत्रित खर्च देशाच्या सकल उत्पन्नाच्या किती टक्के आहे? आपले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ 15.79%. प्रश्न पाचवा, हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाला देण्यात आले आहे? आपले उत्तर आहे नरहरी झिरवाळ. प्रश्न 6वा, यंदा नागरी पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या मान्यवरांमध्ये किती परदेशी मान्यवर आहेत? तर आपले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ 10. प्रश्न 7वा, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित बारापाडा या आदिवासी पाड्यातील चैत्राम पवार हे कोणत्या जिल्ह्यातील आहेत? तर आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक ब धुळे. प्रश्न 8वा, गोवा मुक्ती आंदोलनात भाग घेतलेल्या स्वातंत्र्य योद्धा लिबिया लोबो यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक क पद्मश्री. प्रश्न पहिला, देशातील किती राज्यांमध्ये ऑपरेशन द्रोणागिरी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे? आपले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब 5 राज्यांमध्ये. प्रश्न दुसरा, विविध क्षेत्रात अतुल्य योगदान देणाऱ्या किती व्यक्तिमत्वांची यंदाच्या पद्मभूषण पुरस्कारांसाठी निवड झाली आहे? आपले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क 19. प्रश्न तिसरा, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते 2023मध्ये वर्धा येथे झालेल्या कितव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते? आपले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते काय अध्यक्ष होते. प्रश्न चौथा, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती प्रसारण मंत्रालयाने डिजिटल व्यक्तिगत डेटा संरक्षण अधिनियम 2025चा मसुदा तयार केला आहे. त्यानुसार किती वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर अकाउंट उघडण्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक असणार आहे? आपले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 18 वर्षाखालील. प्रश्न 5वा, युनिसेफचे कार्यकारी संचालक कोण आहेत? आपले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब कॅथरीन रसेल. प्रश्न 6वा, आयर्लंडच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे? आपले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ मायकल मार्टिन. प्रश्न क्रमांक 7, राष्ट्रीय बालिका दिवस 2025ची थीम कोणती आहे? आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक ब उज्ज्वल भविष्यासाठी मुलींचे सक्षमीकरण. प्रश्न क्रमांक 8, सध्या महाराष्ट्रात किती माता मिल्क बँक कार्यरत आहेत? आपले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड 26